प्रत्यक्षदर्शींनी अपघातानंतरची विदारक दृश्य सांगितलेली आहे। हाताच्या घड्याळावरून हे अजित पवार असल्याचं निष्पन्न झालं। त्यांना तातडीनं उपस्थितांनी परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात दाखल केलं। मात्र त्यानंतर बातमी आली ती अजित पवार यांच्या मृत्यूची। बारामतीत कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडलेला आहे। मैं अंदाज भी नहीं कर सकती कि वहां के लोगों को क्या हो रहा है, और मैं श्रद्धांजलि अर्पित करती हूँ। और बाइट देते समय भी विश्वास नहीं हो रहा है कि अजित दादा हमारे बीच में नहीं रहे। कुछ महीनों पहले it is absolutely shocking the news that is coming in this morning that Maharashtra Dada Ajit Dada Pawar, who is the DCM, is no more, has died in a plane crash. Still not thinking it. It's shocking. Jilla Parishad elections going on in Maharashtra, hectic lifestyle. Ajit Dada was always a stickler for time, and this hectic lifestyle has cost him his life today. तर एक महत्त्वाची बातमी या दरम्यानच समोर येते। पायलटनं मेडे मेडे संदेश पाठवला होता। आपत्कालीन परिस्थितीत हा संदेश पाठवण्यात येतो। विमान अपघाताच्या वेळी पायलटनं मेडे मेडे म्हणून संदेश पाठवला होता। जेव्हा असा काही तांत्रिक बिघाड विमानात असेल, आपत्कालीन परिस्थिती असेल, तेव्हा पायलट हा संदेश पाठवत असतो आणि तोच संदेश ह्या अपघाताआधी या विमानाच्या पायलटनंही पाठवला होता अशी माहिती आता समोर येऊ लागलेली आहे। विमान अपघाताच्या आधी पायलटनं हा संदेश पाठवला होता। मदतीची गरज आहे, तांत्रिक बिघाड झालेला आहे, असा या वैमानिक संदेशाचा अर्थ असतो आणि तोच संदेश विमान अपघाताच्या आधी या अपघातग्रस्त विमानाच्या पायलटनं पाठवला होता, ज्यात अजित पवार त्यांच्यासोबत इतर क्रू मेंबर्स, बॉडीगार्ड हे होते। राजनीतिक नेता भी जबान दी मतलब दी, फिर पीछे नहीं हटना, ऐसा उनका स्वभाव था। काम के बारे में अगर कुछ कहूं तो अगर उन्होंने हाँ कह दिया तो समझ लेना, चिंता ही नहीं करना, कहीं दौड़ने की बात नहीं आती। ना कहा तो ये नहीं था कि राजनीतिक ना नहीं कहते कभी, राजनीतिक ना नहीं, भाई तकनीकी होगा या कुछ मामला होगा या कुछ में तकलीफ होगी तो बोलेंगे ये थोड़ा आसान नहीं है, लेकिन ऐसा इंसान नहीं मिलेगा सर। राजनीति में बहुत सारे उन्होंने कदम उठाए, लेकिन आज पवार परिवार के ऊपर भी पहाड़ गिरा है। और मैं व्यक्तित्व, क्योंकि जो कुछ संबंध निर्माण हुए आज भी वो वहां थे, लेकिन बात करते थे, कार्यक्रम में मिलते थे, दिलदार से बात करते थे, कभी बात करने में हिचकिचाहट नहीं थी, मन में कोई ऐसे अड़कल ही नहीं थी। अब ऐसे इंसान जब राजनीति में खो जाते हैं तो बहुत बड़ा दुख होता है। आज जो कुछ पुणे में खास करके उनके क्षेत्र में प्रगति, ये न्यूज सुन के भी अब अभी भी यकीन नहीं होता है कि दादा हमारा मैसेज गए कर। कल लास्ट टाइम जो कल कैबिनेट थी, कैबिनेट में दादा हमें कैबिनेट में मिले थे, वहां भी मैंने हमारे सहकारी को बताया था कि दादा की देह बोली को ठीक नहीं लग रही, पता नहीं था कि आज दादा जाएंगे। दादा एक ऐसा व्यक्तित्व था जो सही मायने में उनको दादा कहा जाता था। कोई भी डिसीजन लेना हो, कोई भी बात बोलना हो, वो दिल खोल के और एकदम आक्रामक तरीके से बोलते थे। दादा ने कभी भी किसी चीज की परवाह नहीं की। उनके ऊपर कई आरोप प्रत्यारोप भी होने की कोशिश की, उनको पॉलिटिक्स में घेरने की कोशिश की, लेकिन दादा कभी डगमगाया नहीं गए। आज दादा पूरे महाराष्ट्र में जो उनके कार्यकर्ता थे, हम जैसे जो भी कार्यकर्ता थे, वो उनकी इतनी इज्जत करते थे। उनको बहुत बड़ा ये दुखद घटना का एहसास हो रहा है। पूरा कार्यकर्ता दुखी है, महाराष्ट्र की जनता उनको कभी भूल नहीं सकती। दादा ने जो काम किए हैं, दादा जो तरीके से अपना दैनंदिन जीवन बिताते थे, वो देखे तो सही मायने में दादा ने लोगों के लिए बहुत काम भी किए और अपना वजूद
अपना अस्तित्व पूरे महाराष्ट्र में दिखाया। दादा जब हम में नहीं है, ये बात अभी भी हमारे दिल में समझ नहीं आ रही इसको कैसा बयान किया जाए, लेकिन दादा को हम हमारे पक्ष की तरफ से, शिवसेना पार्टी की तरफ से और वैयक्तिक फैमिली की तरफ से आदरांजलि अर्पित करता हूँ और ये दुख भुलाने के लिए उनके परिवार को ताकत मिले, ऐसे ईश्वर चरण प्रार्थना करता हूँ। ठीक है जी सर, बताइए। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार साहब का जो अचानक प्लेन एक्सीडेंट में देहांत हुआ, में इस महाराष्ट्र की बहुत बड़ी हानि हुई है, नुकसान हुआ है और उनके जैसे कड़क प्रशासक और निर्णायक व्यक्तित्व का आज महाराष्ट्र को बहुत नुकसान होने वाला है और हम सभी भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ते और मैं सावी परिवार की ओर से उनको आज आदरांजलि। तर सर्वांनाच अश्रू अनावर झालेले आहे, शोक व्यक्त केला जातोय। विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारच्या शेतात पडलं, काही क्षणात विमानानं पेट घेतला, मोठा आवाज झाला। तर पवार कुटुंब शोकाकुल झालेलं आहे। अजित पवार यांचे पुत्र, त्यांना अश्रू अनावर झाले। पवार कुटुंबियांवरच नाही तर महाराष्ट्रावर हा दुःखाचा डोंगर आहे। महाराष्ट्रासाठी हादरवून टाकणारी ही घटना आहे। अजित पवार यांचं असं जाणं सगळेच हळहळ व्यक्त करतात। अजित पवारांचे पुत्र, त्यांना अश्रू अनावर झाले। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माननीय अजितदादा पवार यांचं आज विमान अपघातात दुःखद निधन झाल्याची बातमी सकाळी समजली आणि या बातमीवर विश्वासच बसला नाही। कारण अशा पद्धतीनं अचानक असं अपघातात दादांचं निधन होईल ही मनाला धक्का लावणारी आणि अत्यंत दुःखद घटना आहे। एक स्पष्ट वक्ता जे काम होणार आहे ते ऑन द स्पॉट करतो म्हणून सांगणारा आणि ज्या कामात अडचण असेल किंवा नियमात बसणार नसेल तर जागेवर सांगणार की हे नियमात बसत नाही। म्हणजे इतकं राजकारणामध्ये स्पष्ट कोणी बोलत नाही, पण कदाचित ज्याचं काम होणार नाही त्याला नाही सांगताना थोडंसं दुःख वाटेल, वाईट वाटेल, पण त्याला परत स्पष्ट समजलं पाहिजे अशी परखड भूमिका नेहमी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, शासनात काम करताना आदरणीय अजितदादांनी ठेवलेली होती। मी 2.5 वर्ष त्यांचा राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे। दादा वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारमध्ये मी वित्त खात्याचा राज्यमंत्री होतो आणि आम्ही 3 वेळा मी आदरणीय दादांच्या बरोबर अर्थसंकल्प मांडला विधान परिषदेमध्ये। सारख्या आमच्या बैठका अर्थसंकल्प तयार करण्यासाठी व्हायच्या। राज्याचं हित आणि सर्व क्षेत्राला अर्थसंकल्पात न्याय देता आला पाहिजे ही दादांची परखड भूमिका ही नेहमी मला त्यांच्याबरोबर त्यांचा सहकारी राज्यमंत्री म्हणून काम करताना अनुभवता आली। पुन्हा महायुतीच्या सरकारमध्ये मी एक्साईज मंत्री होतो, आता पर्यटन मंत्री आहे। वेगवेगळ्या बैठकांच्या निमित्तानं, विभागांच्या कामाच्या निमित्तानं जेव्हा जेव्हा वित्त खात्याकडे आम्ही गेलो तेव्हा तेव्हा सकारात्मक भूमिका आदरणीय अजितदादांनी नेहमीच घेतली होती आणि माझे राजकारणापलीकडचे त्यांचे मैत्रीचे देखील संबंध होते। दादा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुरुवातीला मी आमदार नव्हतो, पण तरी सुद्धा आमची एकमेकांची मैत्री होती आणि राजकारणापलीकडची मैत्री जपणारा सुद्धा नेता असे स्वर्गीय माननीय अजितदादा पवार हे होते। अत्यंत दुःख त्यांच्या जाण्याचा आम्हाला सगळ्यांनाच झालेला आहे।
त्यांच्या दुःखामध्ये माझ्या 261 पाटण विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आणि सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सातारा जिल्ह्याच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली वाटतो। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माननीय अजितदादा पवार तर अशा पद्धतीनं आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय शोकजनक असा दिवस ठरला। राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांचं विमान अपघातात दुःखद असं निधन झालं। एक दिलखुलास व्यक्तिमत्व राजकारणातलं म्हणून अजित पवार यांच्याकडे नेहमी पाहिलं जायचं आणि दादांच्या अशा अकाली जाण्यानं पवार कुटुंबच नाही अख्खा महाराष्ट्रच हळहळलाय। पवार कुटुंबावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळलाय। रोहित पवार, पार्थ पवार आता रुग्णालयात पोहोचल्याची माहिती मिळते। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आणि त्यानंतर रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी हंबरडाच फोडला। महाराष्ट्राच्या भविष्यातला काळा दिवस मानायला लागत। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे सर्वांचे नेते ज्यांच्या खऱ्या अर्थानं मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण घडलो, माननीय अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं आणि ते सगळ्यांनाच एक हे शब्द नाही आहेत किंवा हे बोलण्याचं पण धाडस कोणाचं होत नाही की दादा आज आपल्यात नाही। अतिशय संवेदनशील, कार्यक्षम आणि वेळेचं महत्त्व राखणारा नेता आणि स्पष्ट वक्तेपणा, प्रशासनावर अतिशय मजबूत पकड असणारं नेतृत्व दादांचं होतं आणि असं नेतृत्व आज महाराष्ट्राच्या सगळ्या पटलावरनं हरपलंय। महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान आहे, हे कधी पुढच्या पिढ्यानपिढ्या हे कधी भरून निघणार नाही। अनेक आठवणी दादांच्या आहेत ज्या आज व्यक्त करणं पण शक्य नाही, पण खऱ्या अर्थानं माझ्या राजकीय वाटचाल जी माझी सुरू झाली त्याच्या मागं अजितदादा आहे।